नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पत्रिका कशी बघावी या पद्धतीच्या काही पत्रिकांचा आपण अभ्यास करत आहोत. जी पत्रिका आपल्याकडे आलेली असते त्या पत्रिकेमध्ये काय काय दिलं याचा एकदा अभ्यास करायचा आणि मग काय प्रश्न आहे आणि तो प्रश्न कसा किंवा कोणत्या घरात बघायचा याचा विचार करायचा आणि मग आपण त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा. काही वेळेला मिळतं, काही वेळेला मिळत नाही, काही वेळेला द्विधा मनस्थितीमध्ये येतो, काय सांगू अशी पण परिस्थिती होऊ शकते. गडबडून जायचं नाही, सर्वज्ञ नाही, डोकं लावल्याला की उत्तर मिळेल अशी परिस्थिती नसते. कधी अभ्यास करून सुद्धा कळलं नाही तर पुन्हा सांगतो किंवा विचारून सांगतो किंवा अभ्यास करून सांगतो, ही आपली भाषा असेल. आज आपल्याकडे एक स्त्री आलेली आहे आणि ती पत्रिका दाखवून विचारते की मी बरेच वर्ष झाले प्रयत्न करते आहे, सरकारी नोकरीत आहे, पण जरा पगार कमी आहे, साध्या पोस्टवर आहे आणि मिस्टर त्यांच्या कुठेतरी खाजगी नोकरीला आहेत. 2 मुलं आणि 1 मुलगी असा 3 लोकांचा आणि हे 5 लोकांचा संसार ओढला जातो आहे. आणि मग एवढ्यामध्ये तिला घर पूर्ण स्वतःचं पाहिजे, अजून ते भाड्या नाहीत. तर तिचा प्रश्न होता, माझ्या घराचं स्वप्न पूर्ण होईल काय? मी स्वतःच्या घरामध्ये राहायला जाईन काय? माझं स्वप्न पूर्ण होईल काय? नाही, जरा मला सांगा. मग आपण तिची पत्रिका जी आहे तिचा अभ्यास करू. बघा, 21/4/1976, साधारणपणे 1976 म्हणजे आपण बघितलं तर ती 25 वर्षे 2000पर्यंतची, अधिक ही 25, 50 अधिक 1 51-52 वर्षे साधारणपणे वय असेल. हा प्रश्न असा आहे की आता इतके वर्ष नोकरी केल्यानंतर आता असं वाटतं की थोडंसं एक 4-5 वर्ष राहिली तोपर्यंत आपलं घर व्हावं. तोपर्यंत नेमकी मुलं लग्नाला येतात, त्यांच्या शिक्षणावर खर्च होतो, मध्येच कुणास तरी आजारपण, एखादं ऑपरेशन, आणि या सगळ्यामध्ये कशाला प्रायोरिटी द्यायची हा त्या वेळेचा प्रश्न असतो. म्हणून घर होईल काय ही तिच्या मनामध्ये अपूर्ण असणारी शंका आहे, ती पूर्ण व्हायची शक्यता कमी असते. म्हणून ती विचारते की तुमच्या ज्योतिषाच्या अभ्यासाप्रमाणे मला उत्तर द्या, प्रयत्न करूया. त्यांचा जन्म 21/4/76 संध्याकाळी 6 वाजता रत्नागिरी. आपण ह्या प्रमाणपत्रिका जर काढली तर आपल्याला हे असे मिळते: मकर रास, श्रवण नक्षत्र, पहिला चरण. लग्न कोष्टक जर बघितलं तर कन्या रास, चित्रा नक्षत्र, पहिला चरण. मग ह्या दोन्हीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्यक्ती कशा स्वरूपाच्या मेंटॅलिटीची असावी असा एक विचार करण्याची ज्योतिषानं सोय ठेवलेली आहे. प्रत्यक्षामध्ये आहे का नाही माहीत नाही, पण आपण कोणतीही गोष्ट बघत असताना विचार करतो की आपल्याला काय आपल्याला डोक्यात असतं ते. मग आता ह्यांचं कसं आहे? मकर रास, श्रवण नक्षत्र म्हणलं तर ही वानर योनीचा डोक्यात विचार आहे, पण तेही कसं आहे, ही सुलोचनी वानर योनी आहे. लक्षात ठेवा, हे उड्या मारणार आणि पळणारं वानर नव्हे, चांगल्यापैकी वानर आहे. स्वभाव सुलोचनी वानर योनीचा, पण शरीर चित्रा नक्षत्र, कन्या रास म्हणजे मतलबी वाघाच्या गुणांचा आहे. म्हणजे अस्थिर मनोवृत्ती व फक्त खादीला चाटावलेलं शरीर. व्याघ्र योनी म्हणजे काय, त्याला सुचत नाही काय, काय असलं की समोर खाल्लंच. मग ते पक्षी सापडो, ससा सापडो, नाहीतर हत्ती सापडो, तोडायचा आणि खायचा. म्हणजे या लोकांचा आयुष्यामध्ये 4 पैसे ठेवावे आणि आपल्या जिभेला आवरावं अशी प्रवृत्ती असत नाही. खाण्यावर पहिला खर्च करतील आणि मग बाकी सगळ्या गोष्टीवर. म्हणजे खादीला चाटावलेला हा जो प्रकार असतो तो सगळीकडे आहे, पण ह्यांच्यामध्ये तो जास्त असेल. मग स्वभाव सुलोचनी आणि वानरयोनीचा आणि शरीर मतलबी वाघाच्या गुणांचे, म्हणजे अस्थिर मनोवृत्ती व फक्त खादीला चाटावलेले शरीर. घरासाठी बचत करणार तरी कधी आणि राहणार तरी कधी, अवघड होतं. आणि मग ते राहतच राहतं आणि शेवटी आपल्या स्वप्नाला पूर्णत्व येण्याची शक्यता कमी असते. म्हणून प्रयत्न करूया की ह्या पत्रिकेचा आपण अभ्यास कसा करायचा. आता ही जी पत्रिका आहे ह्याच्यामध्ये रास नक्षत्र चरण आणि हा जर लग्न कुंडलीचा भाग बघितला आपण तर आपल्याला असं लक्षात येईल की कन्या लग्नाची पत्रिका
धनस्थानामध्ये राहू आणि हर्षल आहे. म्हणजे हर्षल इथे आहे. धन आलं की त्याला ताबडतोब वाटा मिळतात आणि चमत्कारिक वाटा मिळतात. पैसे आहेत, पैसे नाहीत तोपर्यंत कोणी, पैसे आले म्हणलं की मागण्या वाढतात घरातल्या, आणि मग त्या पैशाचा विनियोग कुठं करायचा हे न कळता, आपल्याला माहीतसुद्धा नाही अशा स्वरूपाचा त्याचा विनियोग होतो आणि पैसा संपत जातो. धनस्थानात हर्षल असणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. म्हणून आता इथं जर बघितलं तर मकर रास ही पंचम स्थानामध्ये आलेली आहे आणि तो चंद्र शत्रू घरात आहे. म्हणजे जेव्हा चंद्र शत्रू घरात येतो तेव्हा आपण विचार करत असताना आपल्याला मन सुन्न होतं, फार विचार करताच येत नाही. विचार करण्याच्या पलीकडचे प्रश्न आपल्या समोर येतात आणि मग आपण डोकं धरून बसतो. त्यामुळे चंद्र शत्रू घरात कधीही नसावा. इथं सप्तम स्थानामध्ये शुक्र उच्चीच आहे. म्हणजे तुम्ही बोलता छान पोपट्यासारखं, मस्त चांगल्या प्रकारे छान बोलून लोकांवर छाप पाडत राहता, त्याचा फायदा होतोच, परंतु कधी कधी त्याचा आपण गैरफायदा सुद्धा घेण्याची शक्यता असते. त्यावेळेला मात्र आपल्याला बदनामी होते. म्हणून अष्टम स्थानात बघितलं तर गुरु, रवी, केतू आणि बुध. आता ह्या 4 ग्रहांमध्ये लक्षात घ्या, रवी अष्टमात नसावा. का तर रवी अष्टमात असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यभर सतत आजारपणाला सामोरं जावं लागतं. सतत आजारपण. रवी अष्टमात असू नये. आता इथं जो रवी आहे तो मेष राशीमध्ये आहे. अजून एक म्हणजे काय तर ह्या पत्रिकेमध्ये गुरु आणि केतू एकाच घरात असणं याला चांडाळ योग असं म्हणतात. मग हा चांडाळ योग सुद्धा तुम्हाला चुकीच्या लोकांच्या संगती घडवून आणतो. चुकीच्या लोकांच्या एखाद्या कळपामध्ये जायला लावतो. आपण चुकीच्या लोकांना साथ देतो, पैसे देत नाही, पण पार्टी कुठली असते आपली चुकीची. म्हणजे तुम्ही पैसे देणं घेणं करत नाही, पण बरोबर आपण कौरवांची काय करत असतो, हमाली करत असतो. कौरवांच्या बाजूचं आपण सगळं उचलून धरत असतो आणि पुन्हा म्हणतो मी सत्याच्या बाजूला आहे. नाही, असं चुकीच्याच बाजूला उभं राहायचं. म्हणजे अतिशय देवधर्म करणारा एखादा वकील असतो, अतिशय चांगले संस्कार झालेले आहेत, परंतु तो फक्त क्रिमिनल या स्वरूपाचं काम करत असेल तर खून, दरोडे, बलात्कार असल्या लोकांना सोडवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्याचं मानसिक वृत्ती चांगली आहे पण कर्म मात्र चांगलं नाही आहे. अशा स्वरूपामध्ये गुरु केतू युती, तुझी रोज संगत ही चुकीच्याच लोकांबरोबर राहणार आहे, तेच परिणाम तुझ्यावर होणार आहेत, तोच पैसा तुझ्याकडे येणार आहे आणि तोच तुझी मनोवृत्ती वेगळवणार आहे. म्हणून गुरु केतू युती असेल तर आपली संगत रोज तपासायला पाहिजे. गावंड्यासारखी हे लावून वळंबा लावून आपलं चुकतंय का कुठं, पण आपल्याला कधीच वाटत नाही आपलं चुकतंय, माझंच सगळं बरोबर आहे, सगळं गाव चुकतंय, ही प्रवृत्ती असते. त्याचा परिणाम व्हायचा तो होणारच आहे. त्यामुळे हे अष्टमात आहे. आता इथून पुढे गेल्यास ह्या कर्मस्थानामध्ये मिथुन राशीचा मंगळ दिसतो आणि ह्या लाभस्थानामध्ये कर्क राशीत शनी हा शत्रू घरात आहे. म्हणजे तुमचा आनंद जो आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळू देणार नाही येतो. शनी म्हणजे आनंद, लाभ मिळू देणार नाही. मग आता ह्या सगळ्याचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला त्या व्यक्तीला काय पाहिजे, त्याचा प्रश्न काय, घराचं स्वप्न पूर्ण होईल की नाही. मग प्रश्न असा आहे की हा प्रश्न घर म्हणजे स्थावर मालमत्ता होईल का याबाबत विचारलेला आहे. मग आपण जेव्हा एखाद्या पत्रिकेच्या समोर आपण डोकं लावतो तेव्हा आपण काय बघायला पाहिजे, कोणतं घर विचारात घ्यावं लागेल तर चतुर्थ स्थान. यामध्ये आपण स्थावर जंगम मालमत्ता पाहतो. परिणामी धनस्थान पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तुमची इच्छा आर्थिक पाठबळावर अवलंबून असते. मग तुम्हाला ताजमहाल विकत घ्यायचा आहे पण खिशात 20 रुपये आहेत, तर आर्थिक पाठबळ नसेल तर तुम्हाला तुमच्या इच्छेला काय होणार नाही, पंख फोडता येणार नाहीत. त्यामुळं धनस्थान बघायला पाहिजे. कारण तुमची इच्छा असली तर धनस्थानाच्या मजबूतीवरती अवलंबून असते. आता हे असून सुद्धा, धन असून सुद्धा आणि साधारणपणे तुमचं चतुर्थ स्थान चांगलं असून सुद्धा काही वेळेला तुम्हाला मिळत नाही. म्हणजे काही लोकांच्याकडे भरपूर पैसा आहे एक. दुसरं असं की सहज एखादी इस्टेट विकत घेणं त्यांना शक्य आहे, त्यांच्या नशिबात पण आहे, परंतु लाभस्थान चांगलं नाही. म्हणजेच काय तर लाभस्थान महत्त्वाचं का, पैसा आहे, घराचे योग आहेत पण घर होत नाही असा मोठा वर्ग समाजात आहे.
म्हणून घराचा लाभ आहे का याचा विचार करावा लागतो. म्हणजे आपण घ्यायचं म्हणलं की घरचेच लोक लगेच काहीतरी कोणतरी मध्ये पडतं आहे आणि आपल्याला ते चांगलं नाही आहे. 2 घरं बघून आलो, तिथं आत्महत्या केली आहे. एखादं लांब घर बघून आलो, एवढं 3ऱ्या मजल्यावर, अरे कशाला घेतो मर्दा. कुणीतरी म्हटलं मग ते 32 लाख, 32 लाख 4-5 घरं येतील, याडा आहे काय, असं करून आपल्याला वेड्यात काढलं जातं आणि मग आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही. म्हणजे लाभात नाही आहे मला. मी घेतलंच तर अमक्यानं घर घेतलं आणि वर्षभरात ते अमकं वारलं आणि मग ते लाभलं नाही घर, त्याला कशाला घेतोस तिकडं झालं. कोणतरी म्हणतं मला ते दक्षिणेकडे तोंडा घेऊन हे चांगलं नसतंय, झालं. आपल्याला ह्या गोष्टींवर सगळ्या जर पितवलं तर आपलं घराचं स्वप्न मागं राहतं. त्यामुळं पैसा आहे, पत्रिकेत योग आहे, पण आपल्या लोक जे आहेत, जे जे लाभ मिळवून देणारे, ते आपल्यासारख्या ह्या लाभाच्या घराला भुबिळं पाडतायत, भोकं पाडतायत. परिणामी आपलं घर होणार नाही. म्हणजे आपल्याला त्याही घराचा विचार करावा लागेल. आता प्रश्न असा आहे की हे करत असताना आपली विश्वोत्तरी महादशा काय सांगते. विश्वोत्तरी महादशा पण बघावी लागेल. आता इथं ह्या व्यक्तीची महादशा ही पहिली चंद्राची महादशा, दुसरी मंगळाची महादशा, तिसरी राहूची महादशा आणि चौथी गुरुची महादशा. आता ह्या पत्रिकेवर जर बघितलं आपण तर गुरु अष्टमात आहे, परंतु ह्या गुरुची महादशा अजूनसुद्धा म्हणजे आता 11/2010 पासून गुरुची महादशा 16 वर्ष आहे. मग ती कुठपर्यंत आहे तर 11/2026. म्हणजे आज जर आपण मे 2026 मध्ये बोलत असू तर साधारणपणे अजून आपल्याला 6 ते 7 महिने बाकी आहेत. त्या 7 महिन्यामध्ये ह्याची गुरुची महादशा म्हणजे ह्याला चुकीचं सांगणारा जो वर्ग आहे तो ह्याच्याबरोबरच असणार आहे. म्हणून ह्याचं घर तोपर्यंत होण्याची शक्यता निश्चितपणे नाही. आता प्रश्न असा आहे की ह्याचं जर घर होणार आहे का नाही नंतर बघू, परंतु आपण त्याला मार्गदर्शन काय करणार तर मी त्याला मार्गदर्शन असं करेन. हे चतुर्थ स्थान जे आहे ज्याला आपण म्हणतो की चतुर्थ स्थान म्हणजे काय तर स्थावर इस्टेटीचं स्थान. या चतुर्थ स्थानचा स्वामी अष्टमात आहे. बघा, म्हणजे चतुर्थ स्थानचा स्वामी म्हणजे धनुराशीचा स्वामी गुरु अष्टमात राहूसह आहे. ह्या राहूसह आहे, हे असं राहून तो रवीसह आहे. आता इथं तो रवीसह असला तरी सुद्धा तो चांडाळ योगात म्हणजे तुमच्याजवळचा पैसा घर घेण्याऐवजी इतर कशा तरी गुंतवा असा तुम्हाला चुकीचा सल्ला देणारा मित्र लागतो. चुकीचा. कशाला घरात मर्दा, तेवढे पैसे बघ आपण जर कुठे ठेवले तर त्याचं व्याज किती येईल आणि नंतर कमी झाल्यावर घेऊया की आत्ता की कुठं घेतोय, आत्ता एवढं अमकंच आहे, असं करून त्याला फितवलं जातं आणि मग घर घेण्याऐवजी इतर कशा तरी गुंतवला जातो असा चुकीचा सल्ला देणारा मित्र लागतो. आणि मग ही युती जी आहे ती मंगळाच्या राशीत अष्टमात आहे. ही मंगळाची रास आहे. मंगळाच्या राशीमध्ये ही अष्टमातली गुरु केतूची युती ही तुम्हाला काय करते, ऐश्वर्य भोगू नये असं वाटणारा घटक तुमचा सल्लागार असतो. तुम्हाला ऐश्वर्य भोगू नये म्हणजे इथं जर बघितलं मी तर तुम्ही ऐश्वर्य भोगू नये अशा शब्दाचा असं वाटणारा जो घटक आहे तो तुमचा सल्लागार आहे. परिणामी होतो काय, परिणामी असं होतं की लाभस्थानात शनी, हे लाभस्थान ह्यामध्ये शनी कसा आहे कर्क राशीत आहे, तो शत्रू घरात आहे. आता हा कर्क राशीत सुद्धा शत्रू घरात दिसतो आपल्याला. म्हणजेच काय, घराचा आनंद देणारा शनी घर न झाल्यामुळे शत्रूला आनंद मिळतोय, आम्हाला नाही, शत्रूला आनंद मिळतोय. आणि मग धनस्थानामध्ये हा जो हर्षल आहे हा राहूसा असल्यामुळे तुमची वृत्ती जी आहे ती सतत चंचल राहते. चंचल म्हणजे घरं खूप बघितली पण पसंत नाही आहे मला, ते लहानच आहे, दक्षिणेकडेच तोंड आहे, उंचच आहे, बाथरूमच लहान आहे, बेडरूमच डोकी तिसरीकडं आहे, त्यानंतर शेजार चांगला नाही, कलरच वेगळा दिला आहे, मला घराचं डिझाईनच पसंत नाही आहे, रोडच नाही आहे, कोणीतरी म्हणतं तिथं पाणी येतं आहे, कोणीतरी म्हणतं डास फार आहेत बुवा, त्यानंतर कोणीतरी असं म्हणतं की अहो ती जागाच म्हणे चांगली नव्हती, स्मशान होतं मागे तिथे, असलं काहीतरी सांगत राहतात. आणि मग तुमची वृत्ती सतत बदलत राहते आणि अनेक घरं बघतो पण कुठलंच पसंत पडत नाही. आणि मग पसंतच पडणार नसेल तर तुम्हाला घर मिळणार कधी. म्हणून तुम्हाला घर कधी मिळेल, तुमचा गुरु बदलला, तुम्हाला चांगला माणूस भेटला आणि हे सगळे तुमचे प्रश्न आहेत त्याला त्याने एक खमक्या उत्तर दिलं की तुमचं बरोबर मन बदलणार आहे. ह्यासाठी 13/11/2026 नंतर म्हणजे
साधारणपणे ही जी आहे गुरुची महादशा संपली की शनीची महादशा सुरू होते, तुमचा आनंद देणारी. आणि मग ह्या महादशेला गुरु हा बदल होत आहे. तुमच्या घराचे स्वप्न साधारणपणे बघा जानेवारी 2027ला पूर्ण होणार आहे, असं मी स्पष्ट सांगतो. हे 100% मिळणार तुम्हाला 2027च्या जानेवारीला. तोपर्यंत तुमची मनोवृत्ती बदलेल, पण तुमचं स्वप्न पूर्ण होईल. निश्चितपणे तुमच्या या पत्रिकेमध्ये चांगले योग आहेत. प्रश्न तो आहे की तुम्हाला ते मिळणार काय. तर साधारण तुमच्या या पत्रिकेमध्ये जर बघितलं तर हा शनी पण बदलतोय, आणि शनी बदलला की कर्क राशीत पिंप राशी वैपेरवर्णी असल्यामुळे हा शनी तुम्हाला आयुष्यभर लाभ देईल. म्हणून शत्रू घरातला असताना सुद्धा शनी हा बदलला की तुमच्या राशीचा शनी बदलतो, तुमचा गुरु बदलतो. हे 2 मोठे ग्रह आहेत, ह्यांचे बदल फार चांगले जाणवतात. बाकीचे पण ग्रह बदलतात, पण ते महिना 1.5 महिन्यासाठी असतात. त्यामुळे शनी बदलतो आणि गुरु बदलतो. हे दोन्ही बदल झाले की तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे आनंदी आनंद आहे. त्यामुळे तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल काय? होय, 100% होईल. परंतु साधारणपणे त्याला जानेवारी 2027 उजडेल. जानेवारी 2027 नंतर तुम्ही तुमचं घर हमखास घेणार. फेब्रुवारी 2027पर्यंत तुम्ही तुमच्या घरात राहायला जाणार, असं सांगितल्यानंतर त्या बाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि निश्चितपणे मी सांगतो, फेब्रुवारीला आपल्याला त्यांचं घर झालेलं आहे अशी बातमी येईल, असा माझा आतून आवाज सांगतो. त्यामुळे प्रयत्न करा की आपण ज्या पत्रिकेचा अभ्यास करतो तो आपल्याला चांगला अभ्यास करून सांगता यायला पाहिजे. त्यामुळं काय काय आपण अभ्यास केला ह्याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. उगं काहीतरी मनाला आलं म्हणून आपण सांगतो असं होता कामा नाही. त्यामुळे कदाचित माझा अभ्यास थोडासा अपुरा असू शकेल. तुम्हाला जर अजून काय नवीन यात भर टाकायची असेल किंवा सांगायचं असेल किंवा सुचवायचं असेल तर आपण मला कमेंटमध्ये सांगू शकता. आपणही विचार करू शकता की ह्याच्यापेक्षा वेगळं असं ज्योतिष काय असणार. नाही, आपल्याला त्यांना फसवायचं नाही, आपल्याला त्यांना चुकीच्या मार्गाला न्यायचं नाही, आपल्याला त्यांना हवेवर जगवायचं नाही. पण निश्चितपणे ह्या महादशेमध्ये बदल झाला की माणसाच्या दशेमध्ये बदल होतो. आणि बदल झालेली दशा जी आहे ती निश्चितपणे चांगल्या उत्तम प्रकारे त्या माणसाला आनंद देण्यास पात्र ठरते. माझं असं स्पष्ट मत आहे की फेब्रुवारीमध्ये यांचं निश्चितपणे घर होईल, फेब्रुवारी 27मध्ये, आणि आपल्याला तोपर्यंत येऊन सांगितलं जाईल. त्यामुळं आपण त्यांना काळजी करायची नाही. सांगायचं की तुमचं 100% घर होणार आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे असं म्हणल्यानंतर आत्तापासून फेब्रुवारीपर्यंत ह्यांना शारीरिक आणि मानसिक ताकद मिळते. आणि मिळालेली ताकद ही निश्चितपणे प्रचंड जोरानं लावली जाते आणि त्या घराचा प्रश्न सुटतो. हे निश्चित खरं आहे. त्यामुळे ज्योतिष हे काय करतं मला माहीत नाही, पण माणसाला निश्चितपणे मनोबल देतं. आणि मनोबल हा शरीराला मिळालेला एक आधार असतो. त्यामुळे शरीर अजून छान काम करतं आणि त्या उत्साहामध्ये निश्चित माणसाची कामं होतात. त्यामुळे ज्योतिषानं चांगल्या गोष्टीचा आधार घेऊन मनोबल देणं हे आज तरी अत्यंत उत्तम गरजेचं आहे. आपण ते निश्चित शिकाल अशी माझी भावना आहे.